नमस्कार. कलापुष्पतर्फे मी दीपाली पाटवतकर तुम्हा सर्वांचं संस्कृत साहित्याची ओळख याच्यामध्ये स्वागत करते. आजचं व्याख्यान आहे उपनिषदांवरती. तर आज आपण पाहणार आहोत, आपण सुरुवात केली वैदिक साहित्य बघायला. त्याच्यामध्ये वेद पाहिले, थोडंसं आरण्यक पाहिलं, ब्राह्मण पाहिले आणि आता आपण पोचतो उपनिषदांवरती. तर आता आपण काय काय बघणार आहोत आज. तर हे जे उपनिषद आहेत, ह्या उपनिषदांचं वैदिक साहित्यामध्ये स्थान काय आहे? उपनिषद म्हणजे काय? त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय आलेले आहेत आणि महत्वाची कोणती उपनिषद आहेत आणि उपनिषदातल्या कथा मात्र आपण भरपूर पाहणार आहोत आज आणि त्याच्यामधलं तत्वज्ञान थोडंसं पाहणार आहे. अगदी सुरुवातीला आपण असं पाहिलं की वैदिक साहित्य जे आहे त्या वेदांमध्ये, प्रत्येक वेदांमध्ये 4 भाग आहेत. पहिला आणि महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संहिता. संहितेमध्ये सगळे मंत्र येतात. त्यानंतरचा दुसरा भाग येतो तो म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. या ब्राह्मण ग्रंथांमध्ये संहितेतले जे मंत्र आहेत किंवा जे यज्ञ सांगितलेले आहेत त्याचा अर्थ दिलेला आहे, की हा यज्ञ का करायचा, ह्याचं काय फळ मिळतं, पूर्वी कोणी केला होता, त्या राजानं केला होता तर त्याला काय फळ मिळालं. मग हे असं इथे 8च वल्लिका सांगितल्या आहेत, 9 का नाही, मग हे करताना हा अमुकच मंत्र का म्हणायचा. अशा सगळ्या गोष्टींची उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्यामुळे ब्राह्मण ग्रंथांमध्ये एक एक्सप्लेनेशन आलेलं आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की संहिता लिहून बराच काळ लोटलेला आहे आणि ब्राह्मण ग्रंथ लिहिण्याची गरज ह्याच्यासाठी पडली की लोकांना आता ते कळत नाहीयेत. भाषा बदललेली आहे, लोकांना ते कळत नाहीये आणि त्याचं एक्सप्लेनेशन जरुरी आहे आणि म्हणून हे ब्राह्मण ग्रंथ निर्माण झाले. पण हे लिहून सुद्धा ऋषींच्या मनाला शांती नाही मिळाली. कारण ह्याच्यामध्ये अजूनही काय झालेलं आहे की वेदातले जे मंत्र आहेत त्याच्यातला फक्त शब्दार्थ सांगितला असेल ब्राह्मण ग्रंथात, पण त्याचं मनन चिंतन करण्यासाठी आपल्याला असं दिसतं की पुढच्या काळामध्ये काही ऋषी अरण्यात एकांतात जाऊन बसले आहेत आणि त्यांनी चिंतन केलेलं आहे. तर हे जे चिंतन आहे ह्याच्यामधून जे ग्रंथ निर्माण झाले त्यांना म्हटलेलं आहे आरण्यक. आणि ह्या सगळ्या चिंतनाचा जो शेवट आहे, जे तत्वज्ञान ह्या चिंतनातून उत्पन्न झालेलं आहे त्याला म्हटलेलं आहे उपनिषद. तर ह्या उपनिषदांना वेदांत असंही म्हटलं जातं. वेदांत म्हणजे क्रोनॉलॉजिकली वेदांच्या सगळ्यात शेवटी येणार, की सुरुवात मंत्रांनी झाली, मग त्याचं एक्सप्लेनेशन, मग त्याचा चिंतन आणि सगळ्यात शेवटी उपनिषद म्हणून वेदांत. किंवा आपण असाही विचार करू शकतो की आपण समजा एखादं बी पेरलं, मग त्याच्यामधनं एक रोप येतं, ते मोठं होतं, वाढतं ते झाड, त्याला फुलं येतात आणि मग त्या फुलांचं फळामध्ये रूपांतर होतं. तर ते बी जे लावलेलं आहे त्या बीचं अंतिम जे स्टेज आहे, ती अंतिम स्टेज म्हणजे फळ आहे. आणि मग हे फळ कसं आहे, पौष्टिक आहे, रसाळ आहे, गोड आहे, मधुर आहे. तर तसे हे उपनिषद आहे. वेदांचं जे झाड लावलेलं आहे त्याचा जे उत्तम असं तत्वज्ञान जे आहे, जे रसाळ आहे, मधुर आहे आणि जे पौष्टिक आहे ते कशासाठी, तर जीवन कसं जगायचं हे सांगतात उपनिषद. म्हणून त्यांना वेदांत असं म्हटलेलं आहे. उपनिषद ह्या शब्दाचा अर्थ जर का आपण पाहिला तर त्याचे 3 भाग आहेत, उप, नि आणि शद. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली आणि शद म्हणजे बसून. गुरूंच्या जवळ त्यांच्या पायाशी बसून जे शिकायचंय ते म्हणजे उपनिषद. आपण कुठेही पाहिलं तरी अशाच प्रकारची साधारणपणे अरेंजमेंट असते, की आपण एखादा वर्ग पाहिला, शाळेतला कॉलेजमधला वर्ग जर का पाहिला तर एक प्लॅटफॉर्म असतो. जे शिकवतायत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो, त्याच्यावरती ते उभे राहतात. त्यामुळे गुरुजी वरती आणि सगळे शिष्य खाली बसलेले आहेत. उपनिषद. किंवा एखादं व्याख्यान ऐकायला गेलो आपण तर तिथे सुद्धा असं दिसतं की व्यासपीठ आहे आणि त्याच्यावरती सगळे वक्ते बसलेले आहेत आणि ते तिथून बोलतात. तर
वरती गुरु, वक्ता वरती आणि श्रोते ऐकणारे शिष्य खाली. हीच अरेंजमेंट आपल्याला सगळीकडे दिसते. तर ह्या उपनिषदांमध्ये एक विशेष असा काय आहे, तर उपनिषद ही जी आहेत ही संवादात्मक आहेत, की गुरु आणि शिष्य यांच्यामधला संवाद हा उपनिषदामध्ये येतो. शिष्य प्रश्न विचारतो, गुरु उत्तर सांगतात. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, की एक गुरु आणि एक शिष्य एवढेच असतात. एवढे दोनच कॅरेक्टर्स, की वेदांची संहिता जी आहे ती शिकवण्याची पद्धत आहे ती क्लासरूम आहे, क्लासरूम टीचिंग आहे. त्याच्यामध्ये गुरुजी संथा देतात आणि अनेक मुलं एका वेळेला संथा घेतात. त्यामुळे ते क्लासरूम टीचिंग आहे. पण हे जे पुढे आलेलं तत्वज्ञान आहे हे खूप खोल आहे आणि ते समजायलाही अवघड आहे, आचरणात आणायला त्याहून अवघड आहे. तर ही जी फिलॉसॉफी आहे ही वन ऑन वन आहे, एक गुरु आणि एक शिष्य. म्हणजे PhD कशी असते ना, की तोपर्यंत मास्टर्स क्लास पर्यंत एक गुरु आणि अनेक शिष्य समोर बसले असतात, सगळ्यांना एकच शिकवायचं असतं. पण PhD करताना कसं आहे, फार स्पेसिफिक आहे, एकच शिष्य एकच गुरु. तसं आपल्याला ह्या उपनिषदांमध्ये दिसतं, एक गुरु एक शिष्य, वन ऑन वन टीचिंग. आपल्याला असं वाटतं बरं का, की उपनिषद जे आहेत ते खूप खोल तत्वज्ञान आहे आणि आपल्यासाठी त्याच्यामध्ये काय असेल असा प्रश्न पडतो. हे जरी थोडंफार खरं असलं, की उपनिषद अवघड तर आहेतच, पण तरी सुद्धा ह्याच्यामध्ये असं आहे, की काही आपल्याला बऱ्याच गोष्टी ह्याच्यातल्या माहिती आहेत आणि त्याच्यातला उपनिषदातलं एक जे मंत्र आहे तो आपला अगदी अत्यंत ओळखीचा मंत्र आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हा मंत्र उपनिषदातला आहे. म्हणजे आपण किती सहज हा मंत्र म्हणत असतो. आरती झाल्यावर हा आपण मंत्र म्हणतो सगळेजण, हा उपनिषदातला मंत्र आहे. आणि हे जे उपनिषद आहे ह्याचं नाव आहे कली संतरण उपनिषद. तर अतिशय छोटा उपनिषद आहे. 4-5 मंत्र आहेत ह्याच्यामध्ये फक्त. आणि त्याच्यामध्ये असं आहे की द्वापार युग संपलंय आणि आता कलियुग सुरू होणार आहे. तर अशा वेळेला नारदांना चिंता पडते, की आता ह्या कलियुगामधले लोक कसे तरतील? त्यांना तरण्यासाठी सोपी कोणती गोष्ट असेल, कोणता उपाय असेल, अशी काय उपासना आहे? तर ते हे विचारायला ब्रह्माकडे जातात आणि ब्रह्माला हा प्रश्न विचारतात, की आता हे कलियुग आलंय, सगळ्यात वाईट आहे हे. तर आता ह्याच्यामध्ये एवढे संकट ऑलरेडी ह्या मानवांवरती आता कोसळणार आहेत. तर त्यांनी आपला उद्धार करण्यासाठी काय उपाय? आणि तेव्हा ब्रह्मानं हा उपाय सांगितलाय, की ह्या नामाच्या कीर्तनानं, ह्या नामस्मरणानं सगळ्या लोकांचा उद्धार होईल. कलियुगामध्ये तरण्याचा उपाय म्हणून हे कलिसंतरण उपनिषद. अनेक उपनिषद आहेत. साधारणपणे काही जण 108 आहेत म्हणतात, 200हून अधिक आहेत म्हणतात. अनेक उपनिषद आहेत. पण त्याच्यामध्ये 10 उपनिषद महत्वाची आहेत. शंकराचार्यांनी ज्या 10 उपनिषदांवरती भाष्य लिहिलं, ते 10 उपनिषदांना दशोपनिषद असं म्हणतात. आणि ते आहेत ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, तित्तरी, ऐतरेय, छांदोग्य आणि बृहदारण्यक. हे 10 उपनिषदांना दशोपनिषद असं म्हणतात. तर इतर कोणती उपनिषद आहेत हे तर महत्वाची झाली, पण ह्याच्याशिवाय अनेक उपनिषद आहेत. त्याच्यातले विशेष काही, एक आहे गर्भोपनिषद. तर ह्याच्यामध्ये गर्भाची वाढ कशी होते ह्याच्याबद्दल विश्लेषण आलेलं आहे. आणखीन एक रसोपनिषद आहे, तर आपण रसायनशास्त्र म्हणतो, केमिस्ट्री, ते त्याबद्दल आहे. काही उपनिषद जी आहेत ती मात्र धार्मिक आहेत.
त्याच्यामध्ये शिवाची उपनिषद आहेत, शक्तीची उपनिषद आहेत किंवा विष्णूची उपनिषद आहेत. त्यांना वैष्णव, शैव आणि शाक्त असं म्हटलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळात लिहिलेली 2 उपनिषद. आता उपनिषद म्हणजे एक जॉनर आहे, की अमुक ह्या प्रकारचं जेव्हा ग्रंथ लिहिला जातो तेव्हा त्याला उपनिषद म्हणायचं. तर अशा जॉनरमध्ये लिहिलेले 2 नवीन उपनिषद जी आहेत, त्याच्यातलं एक आहे अल्लोपनिषद. अल्लाबद्दल आहे हे उपनिषद. आणि आणखीन एक आहे शैलोपनिषद. तर जीसस ख्राइस्टनं एक प्रवचन दिलं होतं. ते प्रवचन एका माउंटनवरती दिलं होतं. तर त्याला सर्मन ऑफ द माउंट म्हणतात. तर ते पर्वतावर दिलेलं प्रवचन म्हणून ते शैलोपनिषद अशा नावाचं एक उपनिषद पण आहे. तर आता या उपनिषदांचे विषय काय काय आहेत? ब्रह्म, आत्मा, आत्म्याचा आणि ब्रह्माचा संबंध काय, माया काय आहे, कर्म काय, मोक्ष काय, असे विषय उपनिषदांनी हाताळलेले आहेत. आता कुठलंही उपनिषद सुरू करताना त्याच्यामध्ये शांतीपाठ येतो आणि हे सगळे शांतीपाठ आपल्याला बऱ्यापैकी माहीत असलेले आहेत, की आपण हे मंत्र बऱ्याच वेळेला म्हणत असतो. जसा हा मंत्र आहे, पहिलाच मंत्र, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. हा मंत्र मुंडक उपनिषद, मांडुक्य उपनिषद आणि प्रश्नोपनिषद मध्ये येतो. आणि त्याचा अर्थ असाच आहे की सगळं चांगलं जे आहे ते मंगल जे आहे, कल्याणकारक आहे असं माझ्या कानावर पडू दे. अशा प्रकारे प्रार्थना केलेली आहे. किंवा आणखीन स्वस्ती मंत्र जो आहे, स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती न पूषा, हा मंत्र पण 2-3 उपनिषदांमध्ये आलेला आहे. सहना ववतु सहनौ भुनक्तु, हा मंत्रही आपण नेहमी म्हणत असतो. हा मंत्र तर गुरु आणि शिष्य आणि शिष्यांनी एकत्र म्हणायचा मंत्र आहे, की आम्ही सगळेजण एकत्र किंवा त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य पण म्हणतात दोघं जण, की आम्ही एकत्र जेवण करू, आम्ही एकत्र अभ्यास करू. आमचा अभ्यास जो आहे, आमचा रिसर्च जो आहे, तो तेजस्वी हो आणि आम्ही कधीही एकमेकांचा द्वेष करू नये आणि आम्ही एकत्र पराक्रम करावा. ही अशी शिष्यांची आणि गुरुची प्रार्थना आहे. त्यानंतर पूर्णमदं पूर्णमिदं ही जी हा जो मंत्र आहे, हा बृहदारण्यक उपनिषदात आणि ईशावास्य उपनिषदात आलेला आहे. किंवा शन्नौ मित्र, शन्नौ वरुणः, हा मंत्र तैत्तिरीय उपनिषदात आलेला आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर जो येतो तो म्हणजे ओम शांती शांती शांती. तर हे सगळं आपल्या अगदी ओळखीचे आहेत हे सगळे मंत्र. आणि हे कुठल्याही उपनिषदामध्ये सुरुवातीला एक शांती मंत्र येतो, मध्ये त्या उपनिषदातलं सगळं तत्वज्ञान येतं आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा शांती मंत्र येतो. काही काही उपनिषदात दोन्ही मंत्र एकच असतात, काही ठिकाणी दोन्ही वेगळे वेगळे आहेत. तर पहिलं जे उपनिषद आहे ते म्हणजे ईशावास्य उपनिषद. आपण त्याच्यापासून सुरुवात करू बघायला उपनिषदांकडे. तर महात्मा गांधी हे म्हटलेत बरं का, की आपलं भारतीय किंवा हिंदू जे काही ग्रंथ संपदा आहे ती सगळीच्या सगळी जरी नष्ट झाली आणि फक्त ईशावास्य उपनिषद जरी टिकलं तरी सुद्धा तेवढ्या एका उपनिषदावरती त्या पुढील पिढ्या तरतील इतकं हे सुंदर असं उपनिषद आहे. ह्याचा पहिला शब्द जो आहे तो आहे ईशावास्य आणि म्हणून या उपनिषदाचं नाव ईशावास्य उपनिषद. आणि अगदी पहिलं जे चरण आहे त्याच्यामध्येच असं म्हटलेलं आहे ऋषींनी, ईशावास्यमिदं सर्वम, की इथे जे काही आहे सगळं त्या सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे. सगळं म्हणजे काय, तर माझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये आहे, तिच्यामध्ये आहे, त्याच्यात आहे, सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या मानवांमध्ये. इथे कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन नाही, सगळ्यांमध्ये आहे. सर्व मानवांमध्ये ईश्वराचा वास आहे. फक्त मानवच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन
सगळे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यामध्ये पण ईश्वराचाच वास आहे. झाडं, वृक्ष, वेली त्यांच्यामध्ये पण ईश्वराचा वास आहे. आणि इतकंच नाही तर त्याही पलीकडे जाऊन अगदी दगड, माती, पर्वत, नदी सगळ्यामध्ये ईश्वराचा वास आहे. हे पहिलं चरण. आणि मला हे इतकं असं वाटतं, की जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल, की आपल्यामध्ये ईश्वराचा वास आहे, ही जेव्हा आपल्याला खरी अनुभूती येईल, तेव्हा आपण स्वतःबद्दल किंवा आपल्या स्वतःकडे बघायचा दृष्टिकोन किती बदलेल. किंवा जेव्हा आपल्याला असं लक्षात येईल, की इथे जे सगळे जण आहेत, त्या सगळ्यांमध्येच ईश्वर आहे. तर तेव्हा आपलं इतरांशी वागणं पण किती बदलेल. तर हे अगदी पहिलं चरण आहे ईशावास्य उपनिषद मधलं. आणि त्याच्या पुढे मग ते ऋषी म्हणतात, की ह्या जगामध्ये आपल्याला ही जी सृष्टी आहे ही भोगायची आहे. की इथलं अन्न खायचं आहे आपल्याला, इथलं पाणी प्यायचं आहे. पण हे सगळं करताना, हे भोगताना किती घ्यायचं? फक्त आपल्या गरजेपुरतं घ्यायचं. आणि हे घेत असताना आपण काहीतरी त्याग करायचा. आपण काहीतरी परत द्यायचं. आणि दुसऱ्याचं जे काही आहे, दुसऱ्याचं धन जे आहे, ते चोरी करायची नाही. आता इथे दुसऱ्याचं धन म्हणजे अगदी साधं वाटतं, साधंही आहे हे, की चोरी करायची नाही. कुणाकडनं काही चोरायचं नाही. हा एक भाग झाला. पण ह्याच्यामध्ये इतके अर्थ निघतात, की दुसऱ्याचा रिसर्च आहे, तो चोरी करायचा नाही. किंवा अगदी आपण असंही बघू शकतो, की पृथ्वीकडे जे काही आहे, आपण किती मिनरल्स काढून घेतो पृथ्वीमधून, किती मायनिंग करतो. आणि खाणींमधून आपण अति प्रचंड जास्त नको इतकं काढून घेतो. तर ती चोरीच आहे एका प्रकारे. तर इथे हे ऋषीचे तेच सांगतायत आपल्याला, की दुसऱ्याचं जे धन आहे, त्याची आशा धरू नकोस. हा पहिला मंत्र आहे ईशावास्य मधला. आणि दुसरा जो मंत्र आहे, तोही तितकाच सुंदर आहे. ह्या मंत्रामध्ये ऋषी सांगतायत, की कर्म करत जग. आणि किती जगायचंय? तर आपल्याला 100 वर्ष जगायचंय. आणि 100 वर्ष कसं जगायचंय? की आपल्याला बेड रिडन होऊन नाही 100 वर्ष जगायचे. कर्म करत राहता येईल. आपल्याला शेवटपर्यंत कर्म करत जगायचं आहे. आणि अशी इच्छा मनामध्ये बाळगली पाहिजे. प्रत्येकाने ही इच्छा मनामध्ये बाळगली पाहिजे. अत्यंत स्ट्रॉंग विल पाहिजे ही, की मला 100 वर्ष जगायचंय आणि कर्म करत मला 100 वर्ष जगायचंय. कसं कर्म करायचंय? तर समाजाला उपयोगी असेल, समाजाच्या हिताचं असेल, असं कर्म करत जगायचं आहे. आणि हे कर्म करून परत काय? तर मला त्या कर्मापासून बाजूलाही व्हायचंय. मला त्या कर्माच्या फलाची अपेक्षा नाही ठेवायची आणि मला त्या कर्माच्या बंधनात पण नाही अडकायचे. आपल्याला थ्रूआउट असं दिसेल, की सगळ्या उपनिषदांमध्ये कुठेही निवृत्तीपर काही सांगितलं नाहीये. तर प्रवृत्तीपरच सांगितलेलं आहे. कुठेही संन्यास घ्या, तुमच्या जबाबदाऱ्या सोडून द्या, हिमालयात जाऊन तपश्चर्या करा आणि बायको मुलांना सोडून द्या, असं कुठेही सांगितलं नाही. कर्म करत राहा, 100 वर्ष कर्म करा, असंच सांगितलेलं आहे. तर आपल्याला असं दिसतं, की कर्माचा जो सिद्धांत आहे, त्याची इथे आपल्याला सुरुवात दिसते उपनिषदांमध्ये. त्यानंतरचं उपनिषद आहे केन उपनिषद. तर आता ह्या उपनिषदाचं नाव केन आहे कारण ह्याच्यामध्ये तो प्रश्नच विचारलाय, कोण? कोणी? तर ह्याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय, की डोळ्यांचा डोळा कोण आहे? डोळे कोणाच्या प्रेरणेनं पाहतात? कान कुणाच्या प्रेरणेनं ऐकतात? वाणी कुणाच्या प्रेरणेनं बोलते? हे प्रश्न विचारलेत आणि म्हणून ह्या उपनिषदाचं नाव आहे केन उपनिषद. तर आता इथे असं आहे, की डोळा जो आहे आपला, तर डोळा काही स्वतः पाहत नाही. डोळ्यामध्ये किरणं जातात आणि मग ती किरणं सिग्नल्सनी आपल्या ब्रेनमध्ये जातात. आणि मग तिथे ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन होतं त्या सिग्नल्सचं आणि मग तेव्हा आपल्याला दिसतं ऍक्च्युली.
त्यामुळे तसं पाहिलं तर डोळा हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, की जसं मायक्रोस्कोप एक इन्स्ट्रुमेंट आहे किंवा टेलिस्कोप एक इन्स्ट्रुमेंट आहे, तसा आपला डोळा एक इन्स्ट्रुमेंट आहे. आणि जसं मायक्रोस्कोप स्वतः पाहत नाही, कोणीतरी दुसरं त्याच्यातून पाहतं किंवा टेलिस्कोप स्वतः पाहत नाही, कोणीतरी दुसरं त्याच्यातून पाहतं, तसं डोळा स्वतः पाहत नाही, पण त्या डोळ्यातून कोणतरी दुसरं पाहतं. तर ते कोण आहे? हेच कानाच्या बाबतीत, की कान हे सुद्धा एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या जवळचं. आणि हे इन्स्ट्रुमेंट वापरून कोण ऐकतं? हात वापरून कोण काम करतं? पाय वापरून कोण चालतं? हा तो कोण हा प्रश्न आहे. आणि ऋषी ह्याचं उत्तर देतात, की हे सगळं ज्याच्या प्रेरणेनं चालतं तो म्हणजे ब्रह्म आहे. आणि हा ब्रह्म कसा आहे? तर ब्रह्माच्या प्रेरणेनं वाणी चालते. त्यामुळे वाणीला ब्रह्म डिस्क्राईब नाही करता येत. वाणी त्याचं वर्णन नाही करू शकत. ब्रह्माच्या प्रेरणेनं डोळे पाहतायत. त्यामुळे डोळे स्वतः काही त्याला पाहू शकत नाहीत. कान त्याला ऐकू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं, की वेदांनी ब्रह्माच्या बद्दल हेच सांगितलंय, की नेती नेती. ब्रह्म हा असाही नाही आणि तसाही नाही आणि तसाही नाही. काहीही दाखवलं तरी म्हणणार, की ब्रह्म काही असा नाहीये. मग तो कसा आहे? तो सांगता येत नाही. कारण ज्याचं वर्णन करता येईल असा ब्रह्म नाहीच आहे. आणि जर वर्णन करता आलं तर ते ब्रह्म नाहीये. तर ह्या केन उपनिषदामध्ये हे सांगण्यासाठी एक कथा आली आहे. आणि ती कथा आहे इंद्र, अग्नी आणि वायू ह्या 3 देवांची. एकदा एक देवांचं आणि असुरांचं युद्ध होतं. आणि हे युद्ध देव जिंकतात. इंद्र, अग्नी आणि वायू ह्या युद्धानंतर हे जिंकलेले आहेत. आणि जिंकून झाल्यावर ते एकदा असे बोलत बसलेत आणि तिघांच्याही मनामध्ये असा विचार आहे, की वा काय मी शूर आहे. मी हे युद्ध जिंकलेलं आहे. माझ्यामध्ये काय शौर्य आहे, किती धैर्य आहे, असं त्यांच्या मनामध्ये विचार आहे. त्यावेळेला एक मोठं तेजोवलय तिथे प्रकट होतं. ते पाहिल्यावर ह्या तिन्ही देवांना वाटतं, की हे काय आहे? मग इंद्र अग्नीला सांगतो, की जाऊन जरा चौकशी करून ये, बघून येते काय आहे. मग अग्निदेव तिथे जातो आणि त्या तेजाला विचारतो, की तुम्ही कोण आहात? तर त्या तेजामधून आवाज येतो, की तू कोण आहेस ते सांग. तेव्हा अग्नी म्हणतो, मी अग्निदेव आहे आणि मी काहीही जाळू शकतो. तेव्हा त्या तेजामधून आवाज येतो, की तिथे समोर एक गवताची काडी पडली आहे, ती काडी मला जाळून दाखव. अग्नी प्रचंड प्रयत्न करतो, पण त्याला काही ती काडी जाळता येत नाही. आणि तो निराश होऊन परत येतो आणि इंद्राला आणि वायूला सांगतो, हे असं झालं बाबा. मग इंद्र म्हणतो वायूला, की वायुदेव तू जाऊन पाहून ये. वायू पण जातो. तोही तिथे जाऊन असा मोठ्या प्रौढीनं सांगतो, मी वायू आहे आणि मी काही पण उडवू शकतो. तेव्हा ते तेज त्याला सांगतं, ती गवताची काडी दिसतेय ना, ती उडवून दाखव. वायू फार प्रयत्न करतो, पण त्याला काही ते जमत नाही. परत येतो आणि सांगतो असं असं झालंय. आता मात्र इंद्राला लक्षात येतं, की काहीतरी गडबड आहे आणि आपण नम्रतेनं जायला पाहिजे. मग इंद्र अत्यंत नम्रतेनं त्या तेजाजवळ पोचतो आणि विचारतो, की तुम्ही कोण आहात? त्यावेळेला तिथे एक देवी प्रकट होते आणि ही देवी आहे उमा हैमावती नावाची. आणि ती म्हणते इंद्राला, तू ओळखलं नाहीस या तेजाला? हे तेज म्हणजेच ब्रह्म आहे. आणि ब्रह्म काय आहे? तर ती सांगते, की आपलं शरीर ज्याच्या सत्तेनं चालतं, ती सत्ता म्हणजे हा ब्रह्म आहे. आपल्याला वाटतं, की आपण काहीतरी केलंय, पण ते आपण केलं नसतं. ते त्या ब्रह्मानं करवून घेतलेलं असतं आपल्याकडून. आणि तुम्हाला असं वाटतं, की तुम्ही युद्ध जिंकून आला, पण ते तुम्ही नाही जिंकला. ब्रह्मानं तुमच्याकडून ते युद्ध जिंकवलेलं आहे. तर सगळा करता करविता कोण आहे? तर तो ब्रह्म आहे. अशी कथा ह्या केनोपनिषदामध्ये येते. कठोपनिषदामध्ये फार सुंदर कथा येते. ती कथा आहे नचिकेताची. तर नचिकेत एक लहान बालक आहे. 8-10 वर्षाचा बालक आहे. आणि त्याचे वडील आहेत.
वाजश्रवास नावाचे. ते एक यज्ञ करतायत, विश्वजित यज्ञ ते करतायत. आणि ह्या यज्ञामध्ये ते भरपूर दान देतायत. आणि दान देऊन देऊन सगळं संपत आल्यावर ते वांज गायींचं दान देतायत, की ज्या गायींचा काही उपयोग नाही. आता हा नचिकेत बघतोय ते, आणि त्याला हे बघितल्यावर लक्षात येतं, बघा लहान बाळाला पण लक्षात येतं हे, की ज्याचा उपयोग नाही ते दान देऊन काय पुण्य मिळणार आहे? माझ्या वडिलांना काही पुण्यच मिळणार नाही. त्याला वाईट वाटायला लागतं. आणि म्हणून हा नचिकेत वडिलांकडे जातो आणि म्हणतो, की तुम्ही मला दान देऊन टाका. म्हणजे काय? तर हे एक उपयोगी होईल अशा गोष्टीचं दान केलं तर माझ्या वडिलांना पुण्य मिळेल. म्हणून तो वडिलांच्या मागे लागतो, मला दान देऊन टाका. तुम्ही मला कोणाला दान देणार? वडील काही त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यांचं चालू आहे यज्ञ, एवढं मोठं कार्य चालू आहे. हा मागे लागतो. कुणाला देणार? कुणाला देणार? सांगा ना बाबा. मग ते वडील चिडतात आणि म्हणतात, मर मेल्या, मी तुला यमाला दान देऊन टाकले. हा मुलगा ते खरं समजतो आणि त्याला वाटतं, की चला आता आपल्याला यमाला दान दिलेलं आहे, तर आपण यमलोकात जायला पाहिजे. हा निघतो आणि चालत चालत तो यमलोकात पोचतो. यमलोकात तो जेव्हा पोचतो, दारात येतो यमाच्या, त्यावेळेला यम काही घरी नसतो. कोणीतरी दार उघडतं, त्याला विचारतं कोण आहे वगैरे, पण ते परत दार लावून घेतात, त्याला काही घरात घेत नाहीत. मग हा दारातच बसतो नचिकेत, लहान मुलगा आहे हा. यमाची वाट पाहत बसतो. 1 दिवस जातो, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात आणि मग यम येतो. यम आपली काय काय कामं करून येतो आणि पाहतो तर हा दारामध्ये बसला एक लहान मुलगा. ते विचारतात त्याला, कोण आहेस तू? कुठून आलास? कधीपासून इथे आलायस? तो सांगतो, मी 3 दिवस झाले इथे थांबलोय, तुमची वाट बघत थांबलोय मी. यमाला अतिशय वाईट वाटतं आणि यम म्हणतो, की माझ्या दारामध्ये आलेला अतिथी असा इथे बिनमुख बसलाय, त्याची कोणी चौकशी केली नाही, त्याला कोणी काही खाऊ पिऊ घातलं नाही. ह्याचं त्याला अतिशय वाईट वाटतं आणि म्हणून यम म्हणतो, की मी ह्याचं प्रायश्चित्त मला बरं वाटावं म्हणून मी तुला 3 वर देतो. 3 दिवसाचे 3 वर. माग तुला काय हवं ते माग. मग नचिकेत काय मागतो पहिल्या वरामध्ये, की मी जेव्हा परत जाईन आणि माझ्या वडिलांना भेटीन, तेव्हा त्यांना माझा राग आलेला आहे. तर तो त्यांचा राग जाऊ दे. म्हणजे तो एका प्रकारे मागून घेतोय यमाकडून, की मला परत जायचंय बरं का. मी काही इथे परमनंट आलेलो नाहीये यमलोकात. मला परत जायचंय. आणि मग दुसऱ्या वरानं तो म्हणतो, की मला अग्नीची माहिती हवी आहे. मग तेव्हा यम त्याला अग्नीची जी माहिती द्यायची आहे ती देतो. आणि मग तिसऱ्या वरानं तो यमाकडे मागतो, की मृत्यूनंतर काय होतं ते मला सांग. यमाला वाटतं ह्या एवढ्याशा मुलाला काय गरज आहे हे तत्वज्ञान जाणून घ्यायची. यम त्याला म्हणतो, कशाला पाहिजे तुला हे सगळं? त्यापेक्षा मी तुला राज्य देतो, मोठं राज्य देतो, भरपूर धनधान्य देतो, गाई गुरं देतो, गज आणि अश्व देतो. तुला हवी ती सुख मी तुला देतो. हे कशाला पाहिजे तुला? नचिकेत म्हणतो, नाही मला हे काहीही नको, मला फक्त मृत्यूनंतर काय होतं हे जाणून घ्यायचंय. किती गंमत आहे पहा, इथे परीक्षा घेतलेली आहे यमानं. गुरूंनी परीक्षा घेतलेली आहे शिष्याची, की ह्याला खरंच तहान आहे का, ह्याला खरंच तळमळ आहे का? आणि मग यम त्याला त्याविषयीचं ज्ञान देतो. तर ह्या कठोपनिषदामध्ये एक उपमा जी वापरलेली आहे ती आहे, की आपलं शरीर म्हणजे काय हे सांगण्यासाठी. आणि हे यमानं सांगितलेलं आहे, म्हणजे इथे यम ऋषी आहेत. तर यमानं ही सांगितलेली कल्पना अशी आहे, की आपलं शरीर म्हणजे रथ आहे आणि ह्या रथामध्ये ह्या रथाला 5 घोडे जुंपलेले आहेत. हे जे घोडे आहेत, ते घोडे म्हणजे आपले पंचेंद्रिय आहेत. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असे हे 5 घोडे आहेत. तर कसं आहे, की आपल्याला हे जे जग आपण जाणून घेतो, ते केवळ आपल्या ह्या 5 ज्ञानेंद्रियांनी.
आपल्याला जे दिसतं ते असं आपलं एक ठराविक आहे, की हे एवढ्या फ्रिक्वेन्सी मधला लाईट आपल्याला दिसणार, तेवढाच दिसतो. किंवा आपल्याला जे काय ऐकू येतं, अमुक एवढ्या फ्रिक्वेन्सी मधलंच आपल्याला ऐकू येतं. कुत्र्याचे कान वेगळे आहेत. त्यांना ऐकू येणारे फ्रिक्वेन्सीज खूप जास्त आहेत. त्यामुळे कुत्र्यांना जे जग ते जसं पर्सीव्ह करतात, तसं आपलं जग नाहीये. कुत्र्यांना दिसणारं किंवा कुत्र्यांना ऐकू येणारं जग वेगळं आहे. किंवा अ, आपल्याला वास जे येतात, थोडे वास येतात. कुत्र्यांना खूप जास्त वास येतात. त्यांना फक्त वासातून जे काही कळतं, ते आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे एकूण आपल्याला जे काही जग कळतं, ते ह्या फक्त पंच ज्ञानेंद्रियांवर. तर म्हणून हा आपला जो शरीराचा रथ आहे, त्या रथाला हे जुंपलेले जे 5 इंद्रिय आहेत, ह्या इंद्रियांमार्फतच आपण हे जग पर्सीव्ह करतो. आपल्याला ते कळतं काय आहे ते. तेवढंच कळतं. आणि हे घोडे जे आहेत, त्यांना लगाम आहे आणि तो लगाम म्हणजे आपलं मन आहे. आणि हे मन आहे बुद्धीच्या हातामध्ये. बुद्धी आपली सारथी आहे. ही बुद्धी आपल्याला घेऊन जातीये. या जगामध्ये आपण कसं वावरायचं. हे पंच ज्ञानेंद्रिय झाले, पण बुद्धी सांगते की पंच कर्मेंद्रियांनी काय करायचंय, कुठे चालायचंय, कसं चालायचंय, काय कर्म करायचंय, काय बोलायचंय, हे आपल्याला बुद्धी सांगते. आणि ह्या रथामध्ये कोण बसलेला आहे, तर आत्मा बसलेला आहे. तर आणि बुद्धीनं समजा जर का मन सैल सोडलं, मनावरती जर का ताबा नसेल, तर हा रथ कसाही उधळेल, कुठेही जाईल. कठोपनिषदामध्ये आणखीन एक अ, गोष्टीबद्दल बोललेले आहे, श्रेयस आणि प्रेयस काय आहे, की जे प्रिय आहे ते प्रेयस आणि जे श्रेयस्कर आहे ते श्रेयस. जे चांगले आहे ते श्रेयस. आणि प्रिय म्हणजे काय, मला लोळायला आवडेल, लवकर उठायचं नाही, आरामात उठायचंय, ते प्रिय आहे. पण श्रेयस्कर काय आहे, विद्यार्थ्यासाठी श्रेयस्कर काय असेल, तर लवकर उठायचं आणि सकाळी उठून अभ्यास करायचा, हे श्रेयस्कर आहे. तर तुकाराम महाराज जे म्हणतात ना, की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, तो युद्धाचा प्रसंग म्हणजे हा श्रेयस आणि प्रेयस मधला युद्ध आहे, की काय करायचं. आता त्यांच्यासारख्यांना असा प्रश्न पडतो, आपल्यासारखे प्रिय काय आहे, सोपं काय आहे, तेच तेच करतात. त्यानंतर प्रश्नोपनिषद आहे. प्रश्नोपनिषदामध्ये पिप्पलाद ऋषी आहेत आणि ह्या पिप्पलाद ऋषींचे 6 शिष्य आहेत आणि ते 6 शिष्य त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरं दिलेली आहेत. तर असा खूप मोठा विषय या प्रश्नोपनिषदामध्ये हाताळलेला आहे. तैत्तरीय उपनिषदेचं नाव जे आहे ते ह्या पक्षावरून नाव आहे. हा तित्तर पक्षी आहे आणि ह्याच्यावरून ह्या उपनिषदाला मिळालेलं नाव तैत्तरीय उपनिषद. तर अगदी साध्या साध्या गोष्टी सांगितल्या आहेत ह्याच्यामध्ये, की सत्यम वद, धर्मम चर, की धर्मानं वाग, सत्य बोल, अभ्यास कर, अभ्यास करण्यामध्ये चुकू नकोस आणि गुरूंना दक्षिणा दे. आता हे गुरूंना दक्षिणा दे असं का सांगितलेलं आहे, तर पूर्वी शिक्षण फुकटच होतं आणि त्यामुळे गुरुदक्षिणा ही नंतर द्यायची आहे. तर त्यामुळे गुरुदक्षिणा दे हे सांगितलेलं आहे. आणि पुढे अजून एक सांगितलंय, की वंशाचा म्हणजे आपल्या गुरूंचं जे कुळ आहे, ते कुळ किंवा आपलं वाडवडिलांचं जे कुळ आहे, त्याचा नाश होईल असं वागू नकोस. अपने पिता का नाम रोशन करो, अपने गुरु का नाम रोशन करो, हे असं तैत्तरीय उपनिषदात सांगितलं. किंवा हे मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव, हा मंत्र तैत्तरीय उपनिषदातला. ह्याच्यामध्येच आपले जे पंचकोश ही जी संकल्पना आहे, ती आपल्याला तैत्तरीय उपनिषदामध्ये दिसते, की आपलं शरीर म्हणजे अन्नमय कोश, त्यानंतर श्वास, प्राण ते म्हणजे प्राणमय कोश,
मनोमय कोश, त्याच्या आतमध्ये विज्ञानमय कोश आणि सगळ्यात शेवटी आनंदमय कोश. तर ह्याच्यामध्ये पण गुरु आणि शिष्य असा संवाद आहे आणि गुरु शिष्याला विचारतात, तू कोण आहेस? तर त्याचं पहिलं उत्तर आहे, मी म्हणजे शरीर आहे. आणि हे शरीर म्हणजे अन्नापासून तयार होतं. आपण जे खातो त्याच्यापासूनच आपलं सगळं शरीर तयार होतं. म्हणून तो म्हणतो की हे शरीर म्हणजे अन्नमय कोश आहे. आणि कसं आहे ते, तर एक इतकी वेगळी कल्पना इथे मांडलेली आहे ऋषींनी. ते म्हणतात की आपला जन्म अन्नामध्ये होतो, की अन्न खाऊनच आपलं शरीर तयार होतं, की आपलं शरीर आईच्या पोटामध्ये सुद्धा जेव्हा तयार झालंय, तर तेव्हा तिनं पण अन्न खाल्लेलं आहे. त्याच्यामधूनच आपलं शरीर तयार झालंय. आपलं शरीर वाढतं ते सुद्धा अन्न खाऊन. तर अन्नापासून शरीर तयार होतं आणि आपल्या मृत्यूनंतर आपलं शरीर म्हणजे अन्न होतं. तर आपला जन्म अन्नात होतो आणि आपला अंत पण अन्नामध्ये होतो. आणि ते म्हणतात, की म्हणूनच अन्न हेच ब्रह्म आहे. अगदी आपल्याला रामदास स्वामींनी पण म्हटलेलं आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म. तीच तीच इथे कल्पना आहे, की अन्न म्हणजेच ब्रह्म. मग नंतर ते गुरु त्याला विचारतात, खरं सांग तू म्हणजे फक्त शरीर आहेस का, की त्याच्याही पलीकडे काही आहेस तू? मग तो आणखीन विचार करतो आणि म्हणतो, नाही नाही, मी म्हणजे फक्त शरीर नाही, मी म्हणजे फक्त अन्नमय कोश नाही, तर मी प्राणमय कोश आहे, म्हणजे मी श्वासोश्वास वगैरे. तर असं करत करत तो आनंदमय कोश पर्यंत पोचतो. हे सगळं तैत्तरीय उपनिषदामध्ये आलेली तत्वज्ञान आहे. त्यानंतर छांदोग्य उपनिषद, हे उपनिषद आहे सामवेदाचं. हे त्याच्या नावातूनच कळतं की सामवेद हा गायनाचा वेद आहे आणि त्याच्यामुळे त्या उपनिषदाचं नाव छांदोग्य असं हे उपनिषद आहे. ह्याच्यामध्ये एक कथा आहे उद्दालक अरुणी आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू यांची. तर हा श्वेतकेतू जो आहे तो 8व्या वर्षी गुरुकुलात गेला शिकायला, 12 वर्ष तिथे शिकलाय आणि तो सगळं शिकून येतो तिथे, अगदी सगळं जे काही शिकवलंय त्याच्यामध्ये प्रवीण होऊन येतो. आणि तो जेव्हा परत येतो तेव्हा त्याला अभिमान झालेला आहे, गर्व झालेला आहे त्याला, की मी माझ्या बॅच मधला सगळ्यात मी बेस्ट गोल्ड मेडलिस्ट असं म्हणून तो आलेला आहे. आणि मग ह्या वडिलांना वाटतं की अरे आता ह्याचं काय करावं, की हा इतका त्याला गर्व झालेला आहे, याचा अर्थ त्याला काही सगळं ज्ञानाची प्राप्ती झालेली नाहीये. आणि म्हणून मग ते श्वेतकेतूला काय काय प्रश्न विचारतात. ते त्याला विचारतात की तू ते शिकून आलास का, की जे शिकल्यावर आपल्याला सगळंच ज्ञान होतं? श्वेतकेतू चपापतो आणि म्हणतो, असं काय आहे की जे जाणलं असता सगळंच आपण जाणू शकतो? तो म्हणतो, मला काही असं माहिती नाहीये. आणि मग तो नम्रपणे विचारतो वडिलांना, की तुम्ही मला सांगा, की असं काय आहे की जे जाणलं असतं आपण सगळं जाणू शकतो? तेव्हा त्याचे वडील म्हणतात, की ब्रह्म असं आहे. एक ब्रह्म जाणलं की सगळंच जाणतो आपण. श्वेतकेतू म्हणतो, मला हे कळलं नाही, तुम्ही मला हे थोडं एक्सप्लेन करून सांगा, की असं कसं होईल? मग तेव्हा ते वेगवेगळे उदाहरणं देतात. आणि ते म्हणतात, की आता मातीपासून तयार केलेले हे बघ सगळे इथे वस्तू दिसत आहेत. मातीचं मडकं आहे, पातेलं आहे, तवा आहे, एक छोटी खेळण्यातली गाडी आहे. हे सगळं मातीपासूनच केलेलं आहे. पण तुला जर का मातीचं ज्ञान असेल, तर तुला ह्या सगळ्या वस्तूंचं आपोआप ज्ञान होईल. किंवा सोन्याचं जर का ज्ञान झालं, की सोन्याचा मेल्टिंग पॉइंट काय आहे? त्याचे बाकीच्या केमिकल्सशी कसे रिएक्शन्स होतात? हे जर का ज्ञान झालं, तर त्या सोन्यापासून तयार केलेली पाटली आहे, हार आहेत, तोडे आहेत, बिल्वर आहेत, ह्या सगळ्याचं ज्ञान तुला होईल. किंवा दुसरं अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे पान, पेपर. तर ह्या पेपरचं जर का ज्ञान झालं, तर त्या पेपरपासून तयार झालेल्या ज्या काही वस्तू आहेत, 4 रेघांची वही असेल, 2 रेघांची वही असेल, चौकोनांची वही असेल, ग्राफ पेपरची वही असेल, साधी वही असेल, डायरी असेल, पुस्तक असेल, ह्या सगळ्याचं ज्ञान होणार. कसं? की आपल्याला जर का माहिती आहे की पाण्यानं पेपर भिजतो, तर मग सगळ्या आहे कुठल्याही वस्तू असू देत, ज्या पेपरपासून तयार झालेत, त्या सगळ्या पाण्यानं भिजणार. किंवा पेपर जर का अग्नीमध्ये जळून जातो,
राख होऊन जाते, तर तसं ह्या सगळ्या वस्तूंची पण तशीच रिॲक्शन असणार अग्नीला. तर तसं ब्रह्म आहे, की ब्रह्म एकदा जाणला, की ह्या ब्रह्मापासूनच ज्या सगळ्या वस्तू तयार झालेल्या आहेत, त्या सगळ्या आपण जाणणार. आणि म्हणून हे गुरु म्हणजे त्याचे वडील त्याला सांगतात, की ते ब्रह्म जे आहे तेच तू आहेस. तत्वमसी श्वेतकेतू तत्वमसी. तर हा सगळा उपदेश या छांदोग्य उपनिषदामध्ये आलेला आहे आणि अतिशय सुंदर ह्या दोघांचा जो संवाद आहे, खूप सुंदर आहे. अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि अशा अनेक उदाहरणांमधून ते प्रत्येक वेळेला शेवटी श्वेतकेतूला सांगतात, तत्वमसी श्वेतकेतू तत्वमसी. ह्या उपनिषदामध्ये खूप कथा आलेल्या आहेत. मी आपल्या गोष्टी सांगत राहते बरं का, की एक सत्यकाम जाबाल नावाच्या मुलाची कथा आहे. लहान मुलगा आहे हा पण. 8 वर्षाचा मुलगा आहे. तो रोज बघत असतो, की गुरुजी शिकवतायत आणि त्यांचं अ, पाठशाला चालू आहे. त्यालाही शिकायची इच्छा होते. तो जातो गुरुजींकडे. ते आहेत महर्षी गौतम. त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो, की मला शिकायचं आहे. तर मला तुमच्या पाठशालेमध्ये ॲडमिशन पाहिजे. ते म्हणतात, "ठीक आहे." तर आता ॲडमिशन म्हणजे छोटी प्रोसेस असते. तसं ते म्हणतात, "ठीक आहे, तुझं नाव घालायचंय, तर तुझं नाव सांग, वडिलांचं नाव सांग, तुझं गोत्र काय सांग आणि मग आपण करू तुझी मुंजणी, तू शिकायला सुरुवात कर. तर तुझ्या आईची पण परवानगी घेऊन ये." मग हा मुलगा जातो त्याच्या आईकडे. त्याची आई आहे जबाला आणि तिला विचारतो, की "मला असं-असं जायचंय, मला परवानगी दे." ती म्हणते, "तू जा तू, काही हरकत नाही." मग तो म्हणतो, "त्यांनी विचारलंय, की माझ्या वडिलांचं नाव काय आणि गोत्र काय?" तर ती जबाला म्हणते, की "मी एक गणिका आहे आणि त्याच्यामुळे मी अनेक पुरुषांची सेवा केलेली आहे आणि मला तुझे वडील कोण आहेत ते काही माहिती नाही." "ठीक आहे," म्हणतो आणि हा जबालेचा मुलगा म्हणून हा जाबाल. जाबाल परत येतो दुसऱ्या दिवशी ऋषींकडे आणि त्यांना सांगतो, की "मला माझी आई गणिका आहे आणि मला काही माझे वडील कोण आहेत ते माहिती नाही." ते म्हणतात, "ठीक आहे. आजपासून मी तुझं नाव ठेवतो सत्यकाम जबाल आणि आता तुझं आपण शिक्षण सुरू करू." आणि हे गौतम ऋषी काय म्हणतात, की ज्याला शिकायचं आहे, त्याच्याकडे कोणते गुण आवश्यक आहेत? तर त्याला आवश्यक असलेले गुण म्हणजे सत्याची कामना, की फक्त सत्य जाणायचं आहे, अशी ज्याची इच्छा आहे, जो सत्य एक्सेप्ट करू शकतो आणि त्याला लाजत नाही तो किंवा घाबरत नाही त्या सत्याला. तोच ज्ञानाचा अधिकारी आहे आणि म्हणून हा जो मुलगा आहे, हा ज्ञानाचा अधिकारी आहे आणि त्याला ॲडमिशन दिलेली आहे त्याच्या शाळेमध्ये. तर इथे आपल्याला असं दिसतं, की इथे अ, वर्ण, गोत्र ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. महत्वाचं काय आहे तर सत्याची कामना. आणखीन एक कथा येते छांदोग्य उपनिषदामध्ये आणि ती आहे रैक्व सयुग्वा नावाच्या ऋषींची. तर एक राजा असतो हा जानुश्रुती नावाचा राजा आणि तो 2 हंसांचा संवाद ऐकतो. ते हंस एकमेकांमध्ये बोलून सांगत असतात, की रैक्व नावाचे ऋषी किती ग्रेट आहेत. मग जानश्रुती म्हणतो, "नाही, आपण त्यांच्याकडे जाऊन शिकायला पाहिजे." मग तो जातो त्या ऋषींकडे शिकायला. तर आता हे रैक्व जे आहेत, ते शूद्र आहेत, वर्णानं शूद्र आहेत ते आणि त्यांना एक कुठलातरी रोग झालेला आहे आणि स्किनचा काहीतरी डिसीज झालेला आहे. तर असे एक असं वर्णन असलेले हे ऋषी आहेत आणि हा जो राजा आहे, तो जाऊन त्यांची सेवा करतो आणि त्याच्या सेवेनं ते ऋषी प्रसन्न होतात आणि मग त्याला त्यांच्याकडे जी विद्या आहे, ती विद्या ह्या जानश्रुती राजाला शिकवतात. अशा कैक कथा आहेत. बृहदारण्यक उपनिषद आहे हे तर खूप मोठं उपनिषद आहे. त्याच्या नावातूनच आपल्याला कळतं. मोठं आरण्यक पण आहे, उपनिषद पण आहे. याच्यामध्ये याज्ञवल्क्य ऋषींच्या कथा येतात, जनक राजाची कथा येते. याज्ञवल्क्य ऋषी आणि गार्गी ह्या दोघांमध्ये झालेल्या संवाद आणि आलेला आहे किंवा याज्ञवल्क्य आणि त्यांची पत्नी मैत्रेयी
यांच्यामध्ये झालेला संवाद या उपनिषदामध्ये आलेला आहे. मग मुंडकोपनिषद आहे, याच्यामधला अति हा प्रसिद्ध मंत्र आहे, द्वासुपर्णा. 2 पक्षी आहेत, ते एकाच झाडावर बसलेले आहेत, दोघेही सारखे आहेत, जीव आणि शिव आहेत. तर त्याच्यामधला एक जो आहे जीव, तो त्या झाडाची फळं खातो आणि काही फळं गोड असतात, काही फळं कडू असतात. कडू फळ खाल्लं की त्याला दुःख होतं, गोड फळ खाल्लं की त्याला आनंद होतो. तर तसे हे आपण आहोत, की आपण कर्म करतो, त्या कर्मामध्ये अडकतो आणि त्या कर्माचं जे फल आहे ते आपण सेवन करून त्या कर्माची कडू आणि गोड फळ चाखतो. पण ह्याच्यावरती जो दुसरा पक्षी आहे, तो मात्र साक्षी भावानं आहे आणि तो कुठल्याही सुख-दुःखानं त्याला टच होत नाहीत कुठलीही सुख-दुःख. तर असं हे एक उदाहरण या उपनिषदामध्ये दिलंय. याच्यामध्येच सत्यमेव जयते हा आपला जो मोटो आहे, भारताचा जो मोटो आहे तो ह्या उपनिषदामध्ये आहे. ओंकाराबद्दलची माहिती ह्या उपनिषदामध्ये आलेली आहे. त्यानंतर मुंडक उपनिषद आहे. याच्यामध्ये फार सुंदर कल्पना दिलेली आहे, की ते म्हणतात, की हे उपनिषद जे आहे, ते म्हणजे महाअस्त्र आहे आणि ते अस्त्र म्हणजे धनुष्य आहे, मोठं धनुष्य आहे आणि त्या धनुष्यावरती कशाचा बाण चढवायचा आहे, तर मनाचा बाण चढवायचा आहे आणि त्या मनाच्या बाणाला धार कशाची केलेली आहे, तर उपासनेची धार केलेली आहे आणि त्याची प्रत्यंचा जी आहे, त्या धनुष्याची प्रत्यंचा जी आहे, ती म्हणजे ब्रह्माशी तादात्म्य पावलेली वृत्ती, ती म्हणजे त्याची प्रत्यंचा आहे. ती ओढून तो बाण सोडायचा आहे, म्हणजे आपलं मन सोडायचं आहे आणि त्यानं कशाचा वेध घ्यायचा आहे, तर ब्रह्माचा वेध घ्यायचा आहे. अशा प्रकारची उपमा ह्या अ, मुंडक उपनिषदामध्ये आलेली आहे. आणि ही जी सगळी उपनिषद आहेत त्याच्यामधली ही 4 महावाक्य मानली जातात आणि ह्या सगळ्या महावाक्यांमध्ये एकच सांगितलेलं आहे, की तूच ब्रह्म आहेस. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसि, अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म. तर हे उपनिषदाचं जर का अगदी सार काढायचं असेल, तर ते सार म्हणजे हे 4 महावाक्य आहेत. तर आज आपण उपनिषदांबद्दल जे पाहिलं, त्यामध्ये आहे की हे ऋषी आणि त्यांचे शिष्य यांच्या संवादातून निर्माण झालेलं हे साहित्य आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला असंही दिसतं की प्रश्न विचारलेत. शिष्यानं प्रश्न विचारल्यावरच उपनिषदाची निर्मिती होते. त्यामुळे आपल्याला कुठेही अ, आपलं जे तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये कुठेही असं नाही की गप्प बसून शिकायचं. जे सांगितलंय ते ऐकायचं, मोठ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, असं अजिबात नाही आहे. प्रश्न विचारायचेत, असंच वारंवार सांगितलेलं आहे आणि ह्या प्रश्नांच्याच मधून जे जन्माला आलेलं आहे तत्वज्ञान ते म्हणजे उपनिषद आहेत. त्यानंतर आपण असं पाहिलं की सगळ्या वर्णांचे ऋषी आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण वर्णाचे आहेत, क्षत्रिय वर्णाचे आहेत, वैश्य आहेत आणि शूद्र वर्णाचे सुद्धा ऋषी आहेत. त्याच्यामध्ये स्त्रिया पण आहेत. मैत्रेयी आहे, गार्गी आहे. अशा अनेक स्त्रिया आपल्याला उपनिषदांमध्ये दिसतात. बालक सुद्धा आहेत. तो नचिकेत असेल किंवा सत्यकाम जाबाल आहे. असे बालक पण आहेत. तर अशा प्रकारे उपनिषद हे सुद्धा साहित्य जे आहे, हे सगळ्यांनी निर्माण केलेलं आणि सर्वांचं असं हे साहित्य आहे. आणि हा आपण वेदांत म्हणून जाणतो, की वेदांचं जे गोड फळ आहे, ते म्हणजे हे सगळी उपनिषद आहेत. इतकं बोलून मी आता आज थांबते. तुम्ही सगळेजण ऐकताय हे त्यासाठी खूप खूप धन्यवाद.